आपण अनेक वर्षापासून नामस्मरण करत असाल. रोज सकाळी उठून देवाचे नाव घेत असाल, जपमाळ ओढत असाल किंवा मंदिरात जाऊन तासनतास बसत असाल. पण कधी शांतपणे स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का, की एवढं नाम घेऊनही माझं मन शांत का होत नाही? जप करताना मनात संसाराचे, पैशाचे किंवा ऑफिसचे विचार का येतात? नक्की चूक कुठे होते? अनेक भक्तांची हीच तक्रार असते की महाराज, आम्ही नाम घेतो, पण मन एका जागी स्थिर राहत नाही. जर तुमच्यासोबतही असंच घडत असेल तर काळजी करू नका. आज आपण स्वतः श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेली नामस्मरणाची सर्वात अचूक, सोपी आणि खात्रीशीर पद्धत जाणून घेणार आहोत. महाराजांनी अशी कोणती गुप्त किल्ली दिली आहे ज्याने मनात कितीही वादळ सुरू असले तरी नामाचा गजर सुरू करताच मन एका सेकंदात स्थिर होते? आजचा हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या भक्ती मार्गातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. जर तुम्ही महाराजांनी सांगितलेली ही पद्धत समजून घेतली तर तुमचे नाम थेट भगवंतापर्यंत पोहोचेल. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण अर्धवट ज्ञान माणसाला कधीच समाधानाचा रस्ता दाखवू शकत नाही. भक्तांनो, सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की नाम घेताना नक्की अडचण कुठे येते. जेव्हा आपण हातामध्ये जपमाळ घेतो किंवा डोळे मिटून बसण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अचानक आपल्याला अशा गोष्टी आठवू लागतात ज्यांचा देवाशी काही संबंध नसतो. जुनी भांडणे, पैशाची चिंतना, मुलांचे भविष्य आणि उद्या करायची कामे, हे सगळे विचार त्याच वेळी का येतात? यावर गोंदवलेकर महाराजांनी आपल्या प्रवचनात अतिशय मार्मिक उत्तर दिले आहे. महाराज म्हणतात, मनाचा स्वभावच असा आहे की ते कधीच रिकामे राहू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही जागे आहात तोपर्यंत मन कुठल्या ना कुठल्या विचारात मग्न असते. जेव्हा आपण जबरदस्तीने मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मन अजून जास्त बंड पुकारते. आपण नामाची माळ ओढत असतो, पण आपले लक्ष माळ पूर्ण करण्यावर किंवा मनी मोजण्यावर असते, नामाच्या सुरावर नाही. महाराज स्पष्ट सांगतात की नामस्मरण म्हणजे शरीराला कष्ट देणे नाही, तर मनाला एका विशिष्ट आनंदाची सवय लावणे आहे. जोपर्यंत तुमच्या नामामध्ये भाव निर्माण होत नाही तोपर्यंत केवळ पोपटासारखा केलेला उच्चार मनाला स्थिर करू शकत नाही. म्हणूनच नाम घेण्यापूर्वी आपल्याला आपली आंतरिक तयारी कशी करावी लागते हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपण वळूया या व्हिडिओच्या सर्वात मुख्य भागाकडे, की महाराजांनी नामस्मरणाची नक्की कोणती पद्धत सांगितली आहे. महाराजांच्या प्रवचनांचा आणि त्यांनी शिष्यांना दिलेल्या उपदेशांचा अभ्यास केला तर नामस्मरणाचे 3 मुख्य टप्पे समोर येतात. पहिला, नामाचा उच्चार आणि कान. महाराज म्हणतात, जेव्हा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणता तेव्हा तो केवळ ओठांनी म्हणू नका. तुम्ही जे नाव तोंडातून बाहेर काढत आहात ते तुमच्या स्वतःच्या कानांनी स्पष्ट ऐकू आले पाहिजे. नामाची एकाग्रता साधण्याचे हे सर्वात मोठे गुपित आहे. जेव्हा तुमचे लक्ष स्वतःच्या आवाजाकडे आणि त्या नामाच्या नादाकडे असते तेव्हा बाहेरचे विचार मनात यायला जागाच उरत नाही. सुरुवातीला नाम मोठ्याने किंवा मध्यम आवाजात घ्यावे, जेणेकरून कानांना त्याची सवय होईल. टप्पा दुसरा, बैठक आणि शरीर. अनेक जण विचारतात की नाम घेण्यासाठी देवघरातच बसले पाहिजे का, की पद्मासन घालूनच बसले पाहिजे? महाराजांनी यावर भक्तांना खूप मोठा दिलासा दिला आहे. महाराज म्हणतात, शरीराला फार फार क्लेश देऊन नाम घेऊ नका. जर तुमचे पाय दुखत असतील तर तुमचे लक्ष नामाकडे न राहता पायाच्या वेदनेकडे जाईल. त्यामुळे अशा स्थितीत बसा जिथे तुमचे शरीर पूर्णपणे रिलॅक्स असेल. तुम्ही खुर्चीवर बसून, बेडवर बसून किंवा प्रवास करतानाही नाम घेऊ शकता. मुख्य उद्देश शरीराला कडक ठेवणे नाही, तर मनाला देवाकडे वळवणे आहे. टप्पा तिसरा, मोजण्याची सवय मोडा. महाराजांनी एक अतिशय महत्त्वाची शिकवण दिली आहे, नाम मोजू नका. अनेक लोक संकल्प करतात की मी रोज 11 माळी जपेल किंवा 21 माळी जपेल. यामुळे काय होते, भक्ताचे लक्ष माळ कधी संपते याकडे लागलेले असते. महाराज म्हणतात, संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्या. तुम्ही दिवसातून फक्त 10 मिनिटे नाम घ्या, पण त्या 10 मिनिटात संपूर्ण जग विसरून फक्त आणि फक्त नामाच्या आनंदात डुबून जा. ते 10 मिनिटाचे नाम तुमच्या 1000 माळीपेक्षा जास्त फलदायी ठरेल. भक्तांनो, महाराजांची अंतिम इच्छा काय होती, की त्यांच्या भक्ताचे नाम हे केवळ देवाघरापुरते मर्यादित राहू नये, ते श्वासाला जोडले गेले पाहिजे. यालाच अध्यात्मात अजपाजप किंवा अखंड नामस्मरण म्हटले जाते. महाराज आपल्याला शिकवतात की तुम्ही तुमचे व्यावहारिक काम करत असतानाही नाम घेऊ शकता. आई जशी घरात काम करतानाही पाळण्यात झोपलेल्या बाळाकडे लक्ष ठेवून असते,
तसेच आपण जगातील सगळी कामे करत असताना आपले अंतर्मन देवाच्या नामात जोडलेले असावे. तुम्ही ऑफिसचे काम करत असाल, स्वयंपाक करत असाल किंवा रस्त्यावरून चालत असाल, बॅकग्राऊंडला मनातल्या मनात श्रीराम श्रीराम असा जप सुरू राहू शकतो. यासाठी महाराजांनी एक सोपी युक्ती सांगितली होती. सुरुवातीला दर तासाला स्वतःला आठवण करून द्या. आपण मोबाईलमध्ये जसा अलार्म लावतो तसा मनात एक अलार्म ठेवा की दर 2 तासांनी मी किमान 1 मिनिट शांत बसून महाराजांचे नाम घेईल. हळूहळू 1 मिनिटाचे रूपांतर तासांमध्ये होते आणि एक दिवस असा येतो जेव्हा तुमचा श्वास आत जाताना आणि बाहेर येताना नाम आपोआप सुरू होते. जेव्हा नाम श्वासाला जोडले जाते तेव्हा माणसाच्या आयुष्यातील सर्व चिंता, भीती आणि नैराश्य कायमचे नष्ट होते. महाराज आपल्या एका प्रवचनात म्हणतात, ज्या नामात प्रेम नाही ते नाम देवाला आळवू शकत नाही. नामामध्ये भाव निर्माण कसा करायचा? याचे उत्तर महाराजांनी एका लहान मुलाच्या उदाहरणाने दिले आहे. एक लहान मूल जेव्हा खेळण्यात दंग असते तेव्हा त्याला आईची आठवण येत नाही, पण जेव्हा त्याला भूक लागते किंवा कोणीतरी त्याला घाबरवते तेव्हा ते खेळणे फेकून देते आणि आई आई म्हणून रडू लागते. त्याची ती हाक थेट आईच्या काळजाला भिडते आणि आई सगळे काम सोडून धावत येते. आपली अवस्थाही अशीच झाली पाहिजे. जेव्हा आपण संसाराच्या संकटांनी थकतो, जेव्हा आपल्याला समजते की या जगात आपले कोणीच नाही, तेव्हा आपण देवाच्या नामाचा पदर घट्ट धरला पाहिजे. नाम घेताना मनात हा भाव असावा की हे महाराजा, हे रामा, मी पूर्णपणे तुझा आहे. माझे बरे वाईट जे काही करायचे आहे ते तूच करणार आहेस. या संपूर्ण शरणागतीलाच भाव म्हणतात. महाराज म्हणतात, तुम्ही जेव्हा नाम घेता तेव्हा असाच विचार करा की साक्षात महाराज तुमच्यासमोर उभे आहेत आणि तुमच्याकडे कौतुकाने पाहत आहेत. हा एकच विचार तुमच्या नामामध्ये इतके प्रेम आणि भाव निर्माण करेल की तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतील आणि ज्या दिवशी नाम घेताना डोळ्यात पाणी येईल त्या दिवशी समजून जा की तुमचे नाम महाराजांच्या चरणापर्यंत पोहोचले आहे. भक्तांनो, आजच्या या कलियुगात नामस्मरण हाच सर्वात सोपा आणि श्रेष्ठ मार्ग आहे. महाराजांनी कधीही कोणाला घरदार सोडून जंगलात जायला सांगितले नाही किंवा कठीण उपवास करायला सांगितले नाहीत. त्यांची एकच तळमळ होती, तुम्ही संसारात सुखाने राहा, प्रामाणिकपणे पैसा कमवा, कर्तव्याचे पालन करा, पण देवाचे नाम कधी सोडू नका. नाम घेणारी व्यक्ती कधी कोणाचे वाईट करू शकत नाही. नामामुळे माणसाचा अहंकार गळून पडतो, राग शांत होतो आणि अंतःकरणात एक खतांग शांतता निर्माण होते. जर तुम्ही रोज रात्री झोपताना नाम घेत झोपलात तर तुम्हाला शांत झोप येईल आणि सकाळी उठतानाही मनात नामाचाच पहिला विचार येईल. महाराजांनी दिलेला हा मंत्र श्रीराम जय राम जय जय राम हा केवळ एक शब्दसमूह नाही, तर ते एक महाऔषध आहे. आजपासूनच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माळ मोजण्याची काळजी न करता फक्त नामाचा आवाज आपल्या कानांनी ऐकत प्रेमाने नामस्मरण करायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात जे सकारात्मक बदल होतील ते पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तर भक्तांनो, आपल्या गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलवर महाराजांनी सांगितलेली ही नामस्मरणाची अचूक पद्धत तुम्हाला कशी वाटली? आजपासून तुम्ही कोणत्या पद्धतीने नाम घेणार आहात हे आम्हाला नक्की सांगा. जर आजची ही अमृतवाणी आणि महाराजांचे हे बहुमूल्य मार्गदर्शन तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेले असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. महाराजांच्या चरणी आपला भाव व्यक्त करण्यासाठी आणि नामस्मरणाचा संकल्प करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम जय राम जय जय राम हा गजर लिहून आपली हजेरी नक्की लावा. महाराजांचे असेच दुर्मिळ विचार, व्यावहारिक प्रवचने आणि भक्तिमार्गातील अचूक मार्गदर्शन नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा पवित्र आणि मार्गदर्शक व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या नातेवाईकांसोबत नक्कीच शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला नामस्मरणाची योग्य